नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं बाळ उत्तम स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता असणारं असावं, बाळाची आकलनशक्ती छान असावी, बाळाने खूप हुशार असावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. परंतु बाळासोबत काही लहानपणापासूनच काही विशेष खेळ खेळणं, ॲक्टिव्हिटीज घेणं या गोष्टीसाठी गरजेचं असतं आणि त्याचे भरपूर सारे फायदेही होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाठी ब्रेन बूस्टिंग ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. बाळ कोणत्याही वयात असेल तरीही लहान मुलांसोबत तुम्ही हे खेळ खेळू शकता आणि लहान मुलंही त्याचा आनंद भरपूर प्रमाणात घेतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मुलांचे हात, डोळे, मेंदू, कान, बोलणं, ऐकणं या सगळ्यांची सुसंगती होईल असे खेळ खेळणं गरजेचं असतं. अगदी लहान मुलांना स्वतःहून खेळ खेळता येत नाहीत. अशा वेळी पालकांनी त्यामध्ये सहभाग असणं, मुलांसोबत ते खेळ खेळणं आणि मुलांकडून ते खेळ खेळवून घेणं गरजेचं असतं. लहान मुलांना घरामध्ये आणि मैदानी खेळ खेळल्याने मुलांच्या एकंदर शारीरिक, बौद्धिक विकासामध्ये खूप चांगला परिणाम होतो. मुलांना टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ अशा गोष्टींमध्ये गुंतवण्यापेक्षा खेळांमध्ये जास्तीत जास्त गुंतवण्याचा प्रयत्न केला तर मुलांच्या मेंदूला चालना मिळण्यासाठी मदत होते. नवजात बाळ लहान मुलांना बोलत राहणं, आपण ज्या गोष्टी करत आहोत त्याबद्दल माहिती सांगणं, मुलांना वस्तू वापरत असताना त्याची नावे सांगणं, कृती सांगणं, मुलांना कविता, बडबड गीत म्हणून दाखवणं, मुलांसोबत गाणी गुणगुणणं, लहान मुलांना भरपूर गोष्टी सांगणं, त्याबद्दल मुलांना प्रश्न विचारलं, यामुळे मुलांच्या मेंदूला चालना मिळते. बाळाशी सतत बोलत राहिल्याने बौद्धिक क्षमता, एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलन क्षमता वाढायला मदत होते आणि लहान मुलं लवकर स्पष्ट बोलायलाही मदत होते. लहान मुलांसाठी पालकांनी वेळ देणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढायला, सुरक्षित वाटायला ही मदत होते. घरातील छोटी छोटी कामं जी मुलांना सहज करता येतील आणि त्यातून मुलांना कोणतेही त्रास, इजा होणार नाही अशी मुलांना खेळण्याच्या माध्यमातून आपण करायला देऊ शकतो. उदाहरणार्थ झाडांना पाणी घालणं, केर साफ करणं, कपड्यांच्या घड्या करणं, पक्ष्यांना चारा देणं, भांडे जागेवर ठेवणं. त्यामुळे मुलांना शिस्त, नीटनेटकेपणा शिकण्यासाठी ही मदत होते. संगीत हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. मेंदूच्या चालना मिळण्यासाठीही संगीताचा चांगला फायदा दिसून येतो. अगदी गरोदरपणातही संगीत ऐकल्याने बाळाच्या विकासाला चालना मिळते. लहान मुलांसोबत संगीत वाजवणं, ऐकणं हे बाळाच्या बौद्धिक विकासासाठी खूप फायदेशीर आहे. लहान मुलांना घरातील भांडी वाजवणं किंवा मुलांसाठी असणाऱ्या खेळांमधूनही संगीत शिकू शकतो. बाळाचे पालक आणि घरातील व्यक्तींनी लहान मुलांना भरपूर वेळ देणं, त्यांच्यासोबत खेळणं, सतत बोलत राहणं, त्यांच्या कल्पना ऐकणं, त्यांना नवनवीन कल्पना सांगणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बाळाचा बौद्धिक विकास उत्तम होण्यासाठी याचा भरपूर फायदा दिसून येतो. लहान मुलांना त्यांची स्वतःची कल्पनाशक्ती खूप चांगली असते. मुलांचे विचार, कल्पना, नवीन शोध ऐकून घ्या. त्यामध्ये काही सुधारणा करून त्या कल्पना अंमलात आणण्यासाठी मुलांना मदत करा. ही गोष्ट बाळाच्या बौद्धिक विकासासाठी मदत करणारी ठरते. लहान मुलांसोबत खेळताना त्यांना प्रश्न विचारा. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्या. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळू नका, कारण यातून मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकतील. लहान मुलांना पाणी, माती, वाळू, धान्य यासोबत खेळायला आवडतं. मुलांना हे खेळ खेळण्यासाठी विशेष वेळ द्या. अंघोळीच्या वेळी पाण्यामध्ये, बाहेर खेळत असताना वाळू, मातीमध्ये, तसेच घरामध्ये धान्यासोबत आवर्जून खेळू द्या. लहान मुलांना हात आणि डोळ्यांची सुसंगती वाढवण्यासाठी, मुलांची कल्पकता वाढवण्यासाठी या गोष्टींचा खूप फायदा होतो. लहान मुलांना रंग खूप आवडतात. मुलांना रंगीत चित्र काढू द्या, चित्र रंगवू द्या. लहान मुलांना भिंतीवरील लिहिण्याची आवड असते. त्यामुळे घरातील भिंतींमध्ये एक विशेष जागा तयार करून ठेवा, जिथे मुलं त्यांना हवं ते लिहू शकतील. मुलांना या गोष्टींपासून थांबवू नका. त्यासाठी फक्त वेगळी उपाययोजना करून दिली तर मुलांनाही त्याचं समाधान मिळतं आणि मुलं काहीतरी नवीन शिकतील याचं समाधान आपल्याकडेही राहतं.
त्यामुळे भिंतीवर लिहिणं अडवण्यापेक्षा एका विशेष जागेवरती लिहायला शिकवा. चित्रकला, चित्ररंग रंगवणं, मोठ्या अक्षरात लिहिणं, रंगीत खडूने रेषा ओढणं, वेगवेगळ्या रंगीत प्रिंट काढणं हे मुलांच्या बौद्धिक विकासाला चांगला होण्यासाठी फायदेशीर ठरतं. लहान मुलांकडे स्वतःची कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी असते. त्यामुळे मुलांची जी कल्पना आहे ती त्यांना अंमलात आणू द्या. मुलांना मस्ती करायला, खेळायला, गोंधळ करायला आवडतं आणि त्यामध्ये जर पालक सहभागी असतील तर मुलांना ही गोष्ट अधिकच आवडते, आनंद होतो. बाळाला आपण खूप खास आहोत हे विश्वास देतं. बाळाच्या मेंदूला चालना देण्यासाठी या गोष्टीचा फायदा होतो. फक्त मुलांना खेळताना, मस्ती करताना स्वतःला आणि इतरांना कोणता अपाय होणार नाही, इजा होणार नाही याची काळजी घ्या. लहान मुलांना त्यांच्या आवडीनुसार त्यांचा कल ओळखून त्यांना जे जे हवं ते खेळू द्या, त्या गोष्टी शिकू द्या आणि करू द्या. या लहान मुलांना हे सगळं करत असताना त्यामध्ये आपला फक्त सहभाग असू द्या. मुलांना कल्पना, क्रिएटिव्हिटी स्वतःला करू द्या. त्यांचे नियम, खेळण्याची पद्धत ही त्यांना ठरवू द्या. कुठलाही दबाव, दडपण किंवा भीती त्यांच्यावरती टाकू नका. याउलट मुलांना या गोष्टीतून जर काही नुकसान होत असेल तर ते समजून सांगा. सुरक्षित पद्धतीने आपण ही गोष्ट कशी करू शकतो हे शिकवा. 10 ते 15 फूट मोठ्या जागेमध्ये इंग्रजी 8 हा अंक काढून अंकावरती 10 मिनिट मुलांना चालवायला किंवा धावायला सांगा. त्यामुळे मुलांच्या मेंदूला डावा आणि उजवा भाग विकसित होण्यासाठी मदत होते. लहान मुलं खेळताना भरपूर शिकतात. त्यामुळे मुलांना खेळांमधून त्याच्या डोळ्याची, हाताची सुसंगती होईल. मुलांची एकाग्रता वाढेल आणि त्यामुळे हे खेळ खेळू द्या. मुलांना मोकळ्या मैदानात सरळ चालणे, उलटे चालणे, धावणे, उड्या मारणे, बेडूक उडी, उंच उडी, लांब उडी, ठराविक अंतरावर उडी मारणे, धावण्याची शर्यत, सायकल खेळणे असे खेळ खेळवा. मैदानी खेळांमुळे मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास उत्तम होण्यासाठी, धाडस वाढण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. लहान मुलांसाठी खेळणी निवडताना इलेक्ट्रिकल किंवा स्वतः चालणारी खेळणी न निवडता त्यामध्ये मुलांची इन्व्हॉल्वमेंट होईल, त्याची हालचाल होईल, कल्पना वाढेल अशी खेळणी निवडा. वेगवेगळी रंगीत, छान आवाज करणारी, हलणारी खेळणी घेणं योग्य आहे, परंतु ऑटोमॅटिक चालणारी खेळणी शक्यतो टाळा. लहान मुलांना शिकवत असताना खेळ वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवलं तर मुलांना त्या गोष्टी लक्षात राहिला आणि कोणतंही दडपण, ताण, कंटाळा यामुळे येणार नाही. कमी वयात पुस्तकी शिक्षणाचं ओझं लहान मुलांवरती देऊ नका. मुलांवरती अभ्यासाची सक्ती अगदी कमी वयात करू नका. या उलट खेळांमधून, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून लहान मुलांना अभ्यास शिकवण्याचा प्रयत्न करा. ते मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर होईल आणि दीर्घकाळासाठी सहज कोणताही दडपण न येता मुलांच्या ते लक्षातही राहील. लहान मुलांना रंग, आकार, मुळाक्षरं आणि इतर बेसिक गोष्टी कशा पद्धतीने खेळांमधून शिकवता येतील याबद्दलचे ही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलला भेट देऊन ते पाहू शकता. लहान मुलं स्वतःच्या करमणुकीसाठी स्वतःहून काही गोष्टी सतत शोधत असतात. त्यामुळे मुलांना घरातील भरपूर खेळ स्वतःच्या कल्पनेने खेळू द्या. मुलांना ज्यावेळी बोर होतं त्यावेळी आपण मुलांना TV, मोबाईल, व्हिडिओ गेम असे पर्याय सुचवतो, परंतु ते मुलांना न देता त्यांच्या कल्पनेतून काही खेळ तयार करून ते खेळण्यास प्रोत्साहन द्या. लहान मुलं जेव्हा स्वतःची कल्पना, क्रिएटिव्हिटी वापरून काही खेळतील त्यावेळी ते जास्त आनंदी होतील आणि त्यातून मुलांच्या मेंदूला चालना मिळण्यासाठीही मदत होईल आणि उत्तम बौद्धिक विकास साधेल. लहान मुलांना प्रेमाने कुशीत घ्या, त्यांना कुरवाळा, माया करा, त्यांचे कौतुक करा. मुलांनी जर एखादी गोष्ट स्वतःच्या कल्पनेतून तयार केली तर त्याचं कौतुक करा. मुलं नेहमी हसती खेळती आनंदी राहतील याची काळजी घ्या. मुलांवरती कुठल्याही गोष्टीचं दडपण, दबाव, भीती, नकारात्मक परिणाम येणार नाही याची काळजी घ्या.
वेगवेगळे पझल, सुडोकू, चेस असे खेळ मुलांसोबत खेळा. लहान मुलांना पिठापासून, रांगोळीपासून, धान्यापासून जमिनीवरती वेगवेगळे आकार काढायला शिकवा किंवा ताटामध्ये धान्य, रांगोळी किंवा पीठ ठेवून त्यासोबत खेळायला द्या. घरामध्ये लहान मुलांसोबत आंधळी कोशिंबीर, लपाछपी, बॉल किंवा फुगा कॅचिंग करणं, एखाद्या मोठ्या कागदावरती किंवा फळ्यावरती पेपरचे वेगवेगळे आकार चिटकवून त्यातून एक मोठं चित्र तयार करणं, चित्र काढून ते रंगवणं, पाण्यामध्ये तरंगणाऱ्या वस्तू खेळणं, बोट बनवून खेळणं, प्लास्टिकच्या कपापासून वेगवेगळे आकार, शिखर बनवणं, संगीत खुर्ची असे भरपूर खेळ तुम्ही मुलांसोबत खेळू शकता. मुलांचे डोळे बांधून हाताच्या स्पर्शाने वेगवेगळ्या वस्तू ओळखण्यासाठीही शिकू शकता. अशा खेळांमुळे मुलांच्या बौद्धिक विकासाला खूप चांगली वाढ होते. लहान मुलं कुठलीही गोष्ट सांगून शिकण्यापेक्षा पाहून आणि ऐकून खूप लवकर शिकतात. मुलं घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर्श घेतात. त्यामुळे घरातील व्यक्तींनी TV, मोबाईलमध्ये जास्त वेळ न घालवता मुलांसोबत खेळणं, वाचन करा. घरातील कामं, बागकाम आणि आपसुकच मुलाही TV किंवा मोबाईलपासून दूर राहायला मदत होतील. लहान मुलांना स्वतः खेळण्यापेक्षा घरातील मोठ्या व्यक्तींसोबत खेळणं जास्त आवडतं. त्यामुळे दिवसा खास वेळ काढून आणि आपल्या बाळाचे बालपण अनुभवा. मुलांच्या उत्तम शारीरिक, बौद्धिक, भावनिक, मानसिक, सामाजिक विकासासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू.